जातोय नक्कीच स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि अध्यक्षांना विनंती की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करावा लवकरात लवकर. हॅलो, वातावरण तापलेलं आहे, लवकरात बोलाल तर शक्य नाही मग ते. पण स्पर्धा एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये झाली याचं सर्वोत्कृष्ट श्रेय मी पहिल्यांदा समालोचकांना देतोय. ज्या स्पर्धेचं समालोचन चांगलं नसेल त्या स्पर्धेमध्ये कितीही देखावा केला तरी ती स्पर्धा उठून दिसणार नाही. म्हणून पहिलं श्रेय मी तुम्हाला देतोय. ओंकार असेल, माझे सर प्रसाद सर असतील, राहुल तू असतील, कारण मला जे बोलायचं आहे, जी खंत होती ती संक्रांत चषक मध्ये मी थोडीशी बोलून दाखवली होती, पण आज मी बोलून दाखवतोय की विवेक फोर्टजी सारखा निवेदक ज्यावेळेला तयार होतोय आणि त्याच्या डोळ्यासमोर एक आदर्श असतोय की मी क्रिकेटचं समालोचन ऐकत ऐकत असताना मी पुढे जातोय. आज मी या आगरी कोली समाजाच्या माध्यमातून नाही तर त्या महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतोय की विवेक फोर्टजीचा हात धरण्यासाठी काही माईचे लाल आता जन्माला यावे लागतील, तेव्हा विवेक फोर्टजीचा कोणीतरी हात धरू शकेल. आणि असा जेव्हा माणूस सांगतोय की आम्ही सुद्धा क्रिकेट बघून क्रिकेटचे समालोचन ऐकून पुढे जात आहोत, क्रिकेटवर टीका अवश्य करा, ती आमचीही खंत आहे. आणि प्रत्येक खेळाडूला माझं सांगणं आहे की बाबांनो, पहिल्यांदा आई वडिलांच्या सहकार्यामध्ये कार्य करा, त्यांना मदत करा. वेळेवर शेतावर कावड घेऊन जायची असेल तरी सुद्धा कावड घेऊन जा. आपल्याला 11 वाजता मॅचला जायचं तर आपण सकाळी लवकर उठा, शेतावर जा. आपली जे काय उपजीविका आहे त्या उपजीविकेला पहिलं प्राधान्य द्या, कारण मीही तुमच्यासारखाच होतोय. उद्या मॅच असेल तर आज सकाळी लवकर उठायचं आणि आपलं जे काही दिनचर्या आहे ती करायची आणि पुढे जायचंय. आणि काही मित्र आपल्यावर टीका करतात, करू द्या, नुकसान दोन्ही बाजूने होतोय. आपण नाही खेळलो तरी आपल्या शरीराचं नुकसान होणार आहे, आपण खेळलो तर आपली प्रगती होणार आहे. जे काही नुकसान होणार असेल ते भरून निघण्यासारखंच असतोय. मित्रांनो, टीका करणारे टीका करत राहतील. जो टीका करणार होता त्याला माझा एक प्रश्न आहे की ह्या हिंदुस्थानामध्ये राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी खेळला जातोय. जेव्हा बाल जन्माला येतंय, थोडंसं पालण्यामध्ये ते रेंगाळायला सुरुवात करते, त्यावेळेला तर आपण खुलकुला देतोय. आपली अपेक्षा असतोय की बाल रडायला आला असेल तर त्याच्या हातामध्ये खुलकुला देतोय, त्या थोडासा खुलकुल्याचा आवाज होईल आणि बाल तिथे त्या ठिकाणी शांत होईल. पण थोडंसं बाल मोठं होतंय, 10व्या 11व्या 12व्या महिन्यामध्ये तो रेंगायला लागतोय, म्हणजे चालायची सुरुवात करतोय. जो कोणी टीका करणार असेल त्याचा माझं चॅलेंज आहे की जेव्हा तुला जर तुझ्या एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तर तू काय केलंयस. पहिल्यांदा आपण आपल्या समाजामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये त्याला प्लॅस्टिकची बॅट आणि बॉल त्याच्या हातामध्ये दिलं जातंय. मला एक सांगा, तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे की जर आपल्या मुलाला रेंगलता येत असेल, त्याच्या हातामध्ये बॅट जर दिली असेल, बॉल जर दिलं असेल, तो त्याच्या जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो हॉकीची स्टिक आपल्या हातामध्ये घेणार आहे का? जरा टाळ्या होऊ द्या. खरंच सांगा, तुम्ही हॉकीची स्टिक घेणार आहे का? राष्ट्रीय खेळ आहे आपला हॉकी. मी अपमान करत नाही त्या गोष्टीचा. अरे, टीका करणाऱ्यांना टीका कराच तुम्ही, परंतु टीका करताना जरा विचार करा. तुमचे फोटो झलकतात उद्घाटनामध्ये, तुम्ही क्रिकेट खेळलेले आहात की नाही मला माहित, पण क्रिकेट खेळलेले नसाल मला असं वाटतंय. ज्या माणसाने क्रिकेटची बॅट ही चेंडू फली हातामध्ये घेतलेली आहे त्याचा सर्वोत्तम आनंद आहे फक्त चेंडू फली आणि क्रिकेट खेळण्यामध्येच. बाकी काही पण ऐश्वर्य त्याच्या पुढे वाढलं तरी ते शून्य असेल. मित्रांनो, मागाची चेंज द गेम त्याच खेळाडूला आता कुणाच्या नशिबामध्ये काय ते मला माहिती नाही, पण जेव्हा बाप आमचा अभिमानाने सांगतोय की माझा मुलगा खेळत असताना माझ्या कार्यामध्ये माझ्या सर्व गोष्टीमध्ये तो धंदा मी काय करतोय लाज न बाळगता मला मदत करतोय, तरी तुम्ही टीका करता फक्त प्रसिद्धीसाठी. त्यांना माहिती आहे आम्हाला कुणी ओळखत नाही. अशा गोष्टीवर जर आपण काहीतरी टीका केली तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल. मित्र हो, पुण्यात जाता जाता मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला, ह्याच क्रिकेट विश्वामधून ज्यांचा मी सन्मान केला, त्यांचा मान सन्मान वाढवला, हे कॉमेंट्रेटर नुसते समालोचक करणारे नाही तयार झालेले आहेत. या समाजामध्ये जेव्हाही कुठे मोठा प्रश्न उभा राहील, जरी या स्पर्धेवर मी या ठिकाणी नसलो तरी ही पूर्ण स्पर्धा मी या ठिकाणी ऐकत असतोय. रमेश म्हात्रे सरांनी जे सांगितलंय की बाबांना आम्हाला समोरची परिस्थिती बघून आम्हाला काय त्याच्यावर बोलावं लागतंय,
पण तुम्ही कशा प्रकारे बोलता? आम्ही घरातनं आमंत्रण आलं की आम्ही त्या विषयावर अभ्यास करून जातो आणि बोलतोय, आणि तुम्ही चालतं म्हणजे समालोचन याचा अर्थ आपण जे डोळ्यांनी बघतोय त्याचा आपण केलेला अक्षर म्हणजे आपण ते बोलतोय. पण एखाद्या राजकारणी माणसाला प्रश्न पडतोय, जो राजकारणी माणूस स्थायी समितीचा 2-2, 3-3 वेळा सभापती होतोय आणि भावी रेसमध्ये आहे. मी तुम्हाला हे सांगत नाही की पुढची निवडणूक, पण 100% सांगतोय हा माणूस एक तर या विभागाचा महापौर असेल, नाही तर 100% आमदार तरी निश्चित असेल. मला कुणाचा मान सन्मान कमी करायचा नाही, हे 100% मी तुम्हाला सांगतोय. पण तो व्यक्ती असं सांगतोय त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे. आणि राजकारणी लोकांना तुम्ही पैसे देऊ नका. राजकारणी लोकांनी जर पैसे नाही दिले तर आमच्या स्पर्धा होणार नाहीत का? राजकारणी माणसं स्पर्धा ठेवतात, अशातला काही भाग आहे का? ह्या गोष्टींकडे पण आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. कुणी पैसे द्यायचे, कुणी नाही द्यायचे, कुणाकडनं घ्यायचे, कुणाचे नाही स्वीकारायचे, हे क्रिकेट प्रेमींना चांगलं माहित आहे. मागच्या वर्षी मी याच्याकडे गेलो होतो, त्याने आपल्याला विचारलं, त्याला विचारायचं नाही म्हणजे नाही. सत्य आहे का ही गोष्ट? क्रिकेट प्रेमी, आपल्याला एखाद्याने पावती जर नाकारली त्याच्याकडे पुन्हा आपण जातो का? नाही जात ना. मग कशासाठी आपल्याला लाचार समजतात ही लोक? यांना असं वाटतंय की जगामध्ये फक्त मी एक श्रेष्ठ आहे, मी शहाणा आहे, मी बोलन तेच होईल. अरे तुला जर प्रसिद्धीच पाहिजे असेल तर दुसऱ्या माध्यमातून प्रसिद्धी कर. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे त्या व्यक्तीला. मी माझ्या मुलांचा वाढदिवस जर करायचा असेल तर थाटामाटामध्ये माझ्या घरामध्ये साजरे करतोय. पण हेच वाढदिवस साजरे करण्यासाठी एक दिवस अगोदर मी अनाथ आश्रमामध्ये जातो, वृद्ध आश्रमामध्ये जातो आणि त्या ठिकाणी माझ्या मुलांचे वाढदिवस साजरे करतोय. तुझ्या आजूबाजूला ज्या काही दलित वस्ती असतील, अजून काही आदिवासी वाडे असतील, अशा वाड्यांमध्ये तुझं सहकार्य किती आहे ते मला कळू दे जरा, म्हणजे मलाही माहिती पडेल की तू जो प्रश्न निर्माण केला तुझ्या त्या प्रश्नाला तुझ्या पाठिंबा देण्यासाठी मी काय तुला सहकार्य करायला पाहिजे. कारण टाळी एकाने हाताने वाजत नाही, 2 हाताने टाळी वाजवतोय. पण आताच्या जमान्यामध्ये फक्त प्रसिद्धी हवी. आणि आमच्या किरणशेठ टोंबरे सारखे मित्र त्या दिवशी त्यांनी एक संभाषण केलं, दादा या तुम्ही आता इकडे, तुम्हाला सलाम आहे. एवढी मोठी स्पर्धा भरवणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सलाम आहे तुम्हाला, कारण तुम्ही सांगितलं की मी 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि तुम्ही 50व्या वर्षामध्ये ही स्पर्धा कशी काय पुढे नेलेली आहे. मला थोडीशी खंत वाटतंय दादा, तुमचंही वर्ष 50-51 वर्ष नक्कीच असेल. क्रिकेटवरचं प्रेम तुम्ही कमी करू नका फक्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थोडंसं माझं भाषण म्हणा किंवा माझं लेक्चर वाढलं असेल, क्षमा असावी. नक्कीच क्रिकेटवरती अनेक मेसेज येत असतात, त्या सर्वांसाठी हा आन्सर होता रामदासजी ढोणे यांचा. धन्यवाद. तर अजून काही